असलेल्या तुमच्या जलवाहिन्या असलेल्या ह्या सगळ्या शहरांच्या बाहेर जेवढ्या भाषा आहेत त्यांना तातडीनं या मांडवात बोलवा आणि टॉनिक न पिता सुद्धा स्ट्रॉंग व्हा. होत आहे तर शक्य आहे, हे शक्य आहे. आपण खूप उशीर केलेला आहे त्यांना आत बोलवण्यासाठी, ते तुम्ही पहा. आणखीन पुन्हा तुम्हाला मी जागतिकीकरणाकडे घेऊन जातो आहे की मी काय पाहत चाललेलो आहे एक साहित्यिक म्हणून की जागतिकीकरणामध्ये जेवढे मृत्यू होत आहेत गेल्या 25 वर्षामध्ये आणि ज्या ज्या क्षेत्रातून मृत्यू होत आहेत त्या मृत्यूचा हिसाब किताब जागतिकीकरण कधी ठेवत नाहीत. संगणकाची मेंदूची क्षमता कितीही प्रचंड मोठी असली तर या मृत्यूच्या नोंदी ते करत नाही. रोज 5 शेतकरी मरतात, रोज 2 विद्यार्थी मरतात. मरतात ते मरतात. कोणता मृत्यू कवितेचं रूप घेऊन येतो, कोणता मृत्यू कादंबरीचं रूप घेऊन येतो, कोणता मृत्यू निबंधाचं रूप घेऊन येतो, कोणता मृत्यू गाण्याचं रूप घेऊन येतो, हे तपासायला पाहिजे असं मला वाटतं. कारण जागतिकीकरण ही अशी प्रक्रिया आहे की जिथे मरणाचे ढीग दिसतात पण मारणारा कुणीच दिसत नाही. सो प्लीज समजून घ्या. डेड बॉडीज आर सिन अँड व्हिलन्स आर किलर्स आर नॉन सिन. एक विचित्र पेच प्रसंग आलेला आहे. असं कधी झालं का जागतिकीकरणात जे मृत्यू झाले त्याला कुणाला तरी जबाबदार धरलं, त्याच्या विरुद्ध कोर्टात खटला चालला आणि त्याच्याबद्दल त्याला शिक्षा झाली. या सगळ्या मृत्यूबद्दल व्यवस्थेतल्या कोणाला शिक्षा झालेली आहे, कुणाविरुद्ध खटला दाखल केलेला आहे. म्हणून मी जाणीवपूर्वक एक संधी घेतो आहे. आपलं साहित्य संमेलन अशा एका सुंदर जिल्ह्यामध्ये भरतं आहे. हा खूप सुंदर जिल्हा आहे. पुन्हा पुन्हा मी करेक्शन करत जातो. मी इथे अध्यक्ष म्हणून आलो म्हणून सुंदर, एवढा स्वार्थी मी नाही गड्या. मला आपल्याला आवडलं ना गाव मनापासून आवडत जातं. त्या गावाच्या तळापर्यंत मी जातो, जिथून झरा सुरू होतो तिथेपर्यंत मी उडी मारत असतो. मला मनापासूनच गाव आवडलेलं आहे की या गावामध्ये क्रांती घडली. या ठाणे जिल्ह्यामध्ये ती क्रांती अशी होती की याच जिल्ह्यातल्या वांगणी नावाच्या छोट्याशा खेड्यामध्ये महात्मा फुल्यांनी तेव्हा शेतकऱ्यांचा आसूड नावाचा ग्रंथ लिहिला. काय ठाण्याला अजून किती क्रांतिकारी परंपरा पाहिजे. आणि त्या ग्रंथातून त्यांनी असा एक प्रश्न विचारला इंग्रजांना. फुले हे शेतकऱ्यांचं चित्र काढणारे पहिले चित्रकार होते. इंग्रजांना त्यांनी प्रश्न विचारला. तोच प्रश्न माझ्या लेखक कवी बांधवांनी भगिनीने विचारावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. प्रश्न काय होता? जेव्हा जेव्हा या देशामध्ये महामारी येते तेव्हा शेतकरीच का मरतो? जेव्हा जेव्हा या देशामध्ये महापूर येतो तेव्हा शेतकरीच का मरतो? जेव्हा जेव्हा महागाई वाढते शेतकरीच का मरतो? जेव्हा जेव्हा महायुद्ध होतात तेव्हा शेतकरीच का मरतो? फुल्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर 150 वर्षात हे कुणाला देता आलं नाही. कारण आपण समाजापासून दूर दूर राहायला लागलो. आपण कल्पनेच्या हिंदोळ्यावर जायला लागलो. पण या प्रश्नांचं उत्तर कोण देणार आहे जो 150 वर्षापूर्वी 140 वर्षापूर्वी विचारला? माझी इथे बसलेल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही अशा शहरामध्ये आलेला आहात जिथे आसूडाची रचना झालेली होती. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, एका नव्या आसूडाची रचना करा आणि पुढच्या वर्षी त्यातून फुल्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या. मला वाटतं या संमेलनाचं हेच प्रयोजन असायला पाहिजे, नव्या आसूडाची निर्मिती. जसं साहित्याला प्रयोजन असावं लागतं तसं उत्सवाच्या पलीकडे संमेलनाला सुद्धा प्रयोजन असावंच लागतं. उत्सवाबद्दल मला काहीच राग नाही, उत्सव पाहिजेत, पण त्याचं सुद्धा एक प्रयोजन असावं लागतं. पुढच्या वर्षी आपल्याला सांगता येईल आम्ही ठाण्यातून या परंपरा घेऊन गेलो आणि त्याच ठाण्यामध्ये परत येताना आम्ही हे घेऊन येतो आहोत. हे आपल्या कवीला, लेखकाला, चित्रकाराला सांगता आलं पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आहे. जागतिकीकरण आणखीन एक गोष्ट करतं जी साहित्यिकाच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे, समजून घेण्यासारखी आहे. की माणूस जेव्हा निसर्गातून बाहेर पडला, 4 पायावरून 2 पायावर चालायला लागला, चालता चालता त्याने या प्रवासामध्ये स्वतःसाठी एक चेहरा तयार करून घेतला. आयडेंटिटी म्हणतो आपण त्याला, आत्मसन्मान म्हणतो आपण त्याला. आणि जागतिकीकरण
वस्तूच्या मदतीने, भांडवलाच्या मदतीने, यंत्राच्या मदतीने माणसाच्या चेहऱ्यावर असा हात टाकतं आणि बरोबर त्याचा चेहराच काढून आपल्या खिशात ठेवतं. मी विचार करतो, माणसाला चेहराच नसेल तर काय होईल, त्याचं काय होईल माणसाचं. मला ओशोंची एक कथा आठवते, मी पुन्हा पुन्हा ती सांगत असतो. पाणी पितो थोडस. आरसा जन्माला आला नव्हता तेव्हाची ही गोष्ट आहे. तुम्ही ऐका आणि सगळ्यांना सांगा. लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे, आनंददायी गोष्ट आहे आणि जागतिकीकरणामधली महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा आरसा जन्माला आला नव्हता तेव्हा एक शेतकरी आपल्या शेतातून परत येत असताना त्याला रस्त्यावर एक काचेचा तुकडा सापडला. त्याचं नाव आयनाच होतं, पण त्याला माहिती नाही, त्याच्या 7 पिढ्यात कुणी आरसाच पाहिला नव्हता. त्याने काचेचा तुकडा उचलला, धोत्राच्या सोग्याने पुसला आणि डोळ्यासमोर ठेवला आणि दुसऱ्या क्षणाला तो जोरात ओरडला, कितने सालों के बाद मिल रहे हो अब्बा जान, म्हणाला तो. कितने सालों के बाद मिल रहे हो अब्बा जान. काचेच्या तुकड्यात अब्बा जान तो रोज रोज पाहायला लागला. सकाळी संध्याकाळी सलाम अलेकुम म्हणायला लागला आणि मस्तपैकी आनंदाने जगायला लागला, कारण तुकडा दिसला ना, अब्बा जान दिसतो. त्याच्या बायकोला मोठं कौतुक वाटलं की हा जो नवरा नावाचा प्राणी, शुभमंगलम सावधान म्हटले की जो हसायचं बंद करतो, तो आयुष्यभर कधी हसतच नाही. काय होतंय नवऱ्यांचं मला माहिती नाही. मी रोज हसतो, हास्य क्लब मध्ये न जाता सुद्धा हसतो, मी हसतो. बायकोने विचारलं नवऱ्याला, हे काय चाललेलं आहे, रोज रोज इतका आनंदी चेहरा, इतकं हसतो, इसका राज क्या है. आणि तुम्हाला माहित आहे, नवरा बायकोशी सहसा खरं बोलत नाही. तो म्हणाला, आयशी आयशी आयशी, हे माझ्याविषयी नाही सांगत बरं का ताई, आणि स्टेजवरच्या लोकांच्या विषयी सुद्धा नाही, इथे बसलेल्यांच्या विषयी सुद्धा नाही. ते कुठेतरी बाहेर असतील, माहिती नाही मला. तो काहीच नाही म्हणाला. ती एक दिवस त्याच्या खोलीमध्ये गेली, तिने त्या खोलीची उचकटी केली, तिला तो तुकडा सापडला. तिनं पण आईना कधी पाहिलेला नव्हता, तिनं तो आपल्या डोळ्यासमोर धरला आणि आकाशात वीज कडाडावी तशी ती बाई कडाडली. इस बाजार बट्टू को देकर वो रोज रोज हंसता है क्या, म्हणाल. अब उसको घर आने दो. आता सगळ्या सिरियल होणार. सास कभी बहू थी, बहू सास थी, ओ बुडी थी, ओ युवा थी, सगळी बोंब होणार आता. तो बिचारा राबून संध्याकाळी आला, ही उंबऱ्यावर गेली, काचेचा तुकडा त्याच्या डोळ्यासमोर ठेवला आणि म्हणाली, लाज नाही वाटत म्हातारपणी या तुकड्यामध्ये एक वाईट बाई पाहता आणि अब्बाजान अब्बाजान म्हणता. अरे काय डोळ्याचा मोतीबिंदू वाढला का भाऊ. ती म्हणाली, असं नाहीये, त्याच्यात अब्बाजान आहे. ही म्हणाली, अब्बाजान नाही, एक वाईट बाई आहे. आता काय करायचं. दोघांनी तो तुकडा काजीकडे नेला. त्याला विचारलं, काय सोडो बाबा. त्यांनी तो आपल्या डोळ्यासमोर धरला आणि म्हणाला, देखो बच्चो, इसमें तो ना कोई अब्बा जान है, ना कोई बाजार बट्टू औरत है, इसमें तो खुद के मेरे नाना जान आहे, म्हणाला. मुद्दा काय वाईट आहे. जर मनुष्य प्राणी या सगळ्या यंत्राच्या, या सगळ्या जागतिकीकरणाच्या, या सगळ्या वस्तूच्या जगामध्ये स्वतःचा चेहराच हरवून बसेल, तर त्याला चेहरा देण्याचं काम कुणाचं आहे. कोण देईल माझ्या हरवणाऱ्या माणसाचा चेहरा. तो या संमेलनात सुद्धा आलेला आहे तुमच्याकडे विचारायला. इथे कुणीतरी साहित्य पुत्र आहेत, इथे कुणीतरी कविता पुत्र आहेत, इथे कुणीतरी कादंबरी पुत्र आहेत, नाटक पुत्र आहेत. ते असं लिहितील आणि माझा हरवलेला चेहरा माझ्या चेहऱ्यावर आणून चिकटवतील. मला वाटतं साहित्याचं हे प्रयोजन आहे, माणसाचा हरवलेला चेहरा त्याला परत देणं. आपल्याला परंपरा नाहीये. मराठी साहित्याला किती मोठी परंपरा आहे चेहरा देण्याची, किती मोठी परंपरा आहे. मी इतिहासामध्ये नेत नाही गुहेमध्ये तुम्हाला, कारण तुम्हाला माहिती आहे माणसासाठी साहित्यात झालेल्या प्रचंड मोठ्या लढाया मराठी साहित्यामध्ये आहेत. माणसासाठी झालेल्या लढाया, त्या लढाया आता कुठे गेलेल्या आहेत. का वैचारिक साहित्य तयार होत नाही, का राजकीय साहित्य तयार होत नाही, का वैज्ञानिक साहित्य तयार होत नाही, विज्ञानाला साहित्य का मानत नाही. काय वाटेल ते भानगडे आपल्या. विज्ञानावर असेल साहित्य नाही, का नाही विज्ञानावर साहित्य. आज सायबर नावाची कादंबरी आलेली आहे, जगातली प्रसिद्ध मोठी कादंबरी. सायबर झालेल्या एका माणसानेच लिहिलेलं आत्मकथन आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, या समूहामध्ये
नवीन समूह जे जन्माला येतात त्यांनी अजून लिहायला सुरुवात करायची आहे आणि जुन्या समूहातले जे अनेक जण होते तेही अजून सगळेच्या सगळे लिहिते झालेले नाही आहेत. हे नवे आणि हे जुने यांनी तातडीनं लिहायला लागावं, आपलं अनुभव विश्व मांडावं, कल्पना विश्व मांडावं आणि एकूण मराठी साहित्याला समृद्ध करावं अशी भूमिका घेऊन आपण इथे उभं राहायला पाहिजे. आणखीन एक दोन गोष्टींचा उल्लेख करतो आणि मी थांबतो, कारण हे पहिलं संमेलन आहे की इथे अध्यक्षाच्या बोलण्यासाठी बरीच मिनिटं ठेवलेली आहेत. नाहीतर बहुतेक वेळेला अध्यक्ष उभा राहण्याची वेळ आणि आपण निघण्याची वेळ ही जुळून येते. त्यामुळं महामंडळ सुद्धा कसं टाचतं आहे